कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हाय बेबी, आलास तू? थँक गॉड. अखिल मला किती बोर होत होतं माहितीये. आज मी किती कामं केली. काल तू कुकर फुटला ना, त्यामुळे अख्खं किचन साफ केलं, जवळपास 100 भांडी घासले. बेबी आय एम सो सिक ऑफ दिस. या प्लीज जरा शांत बस ना, माझं डोकं दुखतंय खूप. बेबी तुझं डोकं चेपून देऊ का? नाही नाही नाही, काही नकोय मला, काही नकोय. तू शांत बस, मला एकट्याला सोड, सगळं नीट होईल. हा अरे अखिल, एवढा चिडतो काय आज माझ्यावर? नाहीतर काय करू यार, ऑफिस मध्ये एक वेगळं फ्रस्ट्रेशन, घरी आल्यावर तुझे कंप्लेंट सुरू, मला कामं करावी लागली. काय अवनी वहिनी वसुंधरा वहिनी कामं करत नाहीत का? घरातले सूनच ना ते, आणि तू पण या घरातली सूनच ना, मग कामं करायला प्रॉब्लेम काय तुला? अरे कुठे मला प्रॉब्लेम, पण तू माझ्याशी असं चिडून नको ना बोलूस अखिल. चिडू नाही तर काय करू मी? डू यू हॅव एनी आयडिया की तुझ्यामुळे यावेळेस किती मोठा घोळ झालाय? माझ्यामुळे? आज मला सगळ्यांसमोर अनाऊन्स करावं लागलं की भास्कर दादा आता माझ्यासोबत जॉईंट सीईओ असणार आहे. कळतंय का तुला? काय वाटलं असेल स्टाफला माझ्या की मी इनकेपेबल आहे म्हणून माझ्या मोठ्या भावाला मध्ये पडून चार्ज घ्यावा लागतोय? अखिल पण या सगळ्यात माझी काय चूक आहे? आर यू सिरियस? अगं सगळं तुझ्यामुळेच घडतंय. तुझ्यामुळे आज ही वेळ आली माझ्यावरती. तुला वसुंधरा वहिनीकडून मदत घ्यायची होती ना, मुळात तुला फक्त मुदत वाढवून घ्यायची होती. मग माझ्याकडून 50 लाख रुपये का घेतलेस? डायरेक्ट जायचं होतं ना तिच्याकडे. आणि तुलाही माहितीये, मला कोणालाही न सांगता एवढी मोठी रक्कम द्यायची नव्हती, तरीही तू मला द्यायला लावलीस. तू हट्ट केलास म्हणून तुला रक्कम दिली ती. आणि तू काय बोलली होतीस? कोणालाही कळणार नाही. आणि मी पण मूर्ख यार, मला कसं काय वाटलं असं की कोणाला कळणार नाही? अरे अखिल खरंच नव्हतं कोणाला कळणार. मी केलं होतं मॅनेज, पण काय तुझ्या या कन्फ्युजनमुळे आमच्यात किती मोठे गैरसमज झालेत माहितीये तुला? तू स्वतः लपाछपी केलीच, मलाही करायला लावलीस. का केलंस यार असं तू? कारण अखिल माझ्या मम्माला गरज होती. विसरलास तू? ते आता तिचा प्रॉब्लेम तुझ्यासाठी काहीच नाहीये का? ती कोणीच नाही लागत का तुझी? अरे ऑफकोर्स आहे ना, ऑफकोर्स लागते ती माझी कोणीतरी. पण तुझ्या मम्मासाठी मी माझ्या मोठ्या भावाला हट करून बसलोय, त्याचं काय? आणि मला हे कळत नाही यार, एका दिवसात 50 लाख रुपये द्यावी लागते, ही वेळच काढली तुझ्या मम्मावरती. सगळे माझ्याकडे अशा नजरेने बघतात जसं काय मीच गिल्टी आहे. नाही नाही नाही, मी गिल्टी आहे असं म्हणायचंय ना तुला? मग म्हण ना, का असं शांत उभा आहे? आई बरोबर आहे, माझ्यामुळे सगळे प्रॉब्लेम झालेत, मी गिल्टी आहे. करा ना तुम्ही सगळे मिळून मलाच ब्लेम करा. अनया, तू तू खड्ड्यात केला अखिल, मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. नेहमीच झालंय, काही झालं तरी तनयामुळे झालं. अरे कुठे चालली आता तू? अवनीच्या हातचा चहा म्हणजे बाबा मला जरा बोलायचं होतं. एक मिनिट, आधी चहा घेता का प्लीज? नाही नको, मी आधी बाबांशी बोलतो. अरे मग बोल ना, मला एक कळत नाही, हल्ली मुलांना ना बापाशी बोलायला परवानगी काय घ्यावी लागते? हा बोल. मला हेच सांगायचं होतं की सगळ्या फॉर्मॅलिटीज आणि प्रोसिजर पूर्ण झाली आहे. मी आता जॉईंट सीईओ झालोय. वा. मला माहिती आहे की यामुळे सगळ्यांनाच आनंद झाला नाहीये, पण बाबा आपल्या कंपनीच्या भविष्यासाठी हे करणं गरजेचं वाटलं मला. अरे असं का म्हणतोस? हा मागच्या वेळेला तुला जबाबदारी दिली होती आणि तू ती घेतली असतीस तरी आम्हाला आनंदच झाला असता. हो बाबा, पण मी आत्ता जबाबदारी घेतली आहे आणि त्यासाठी मला तुम्हा दोघांचे आशीर्वाद हवेत. आमचे आशीर्वाद तुमच्या तिघांच्या पाठीशी सदैव असतात. यशस्वी हो. हा तिघही भाऊ अगदी मनापासून एकत्र काम करा. हा कसं आहे, तुम्ही सख्खे भाऊ आहात. तुमचा स्वतः इतकाच एकमेकांवरही विश्वास हवा. बाहेरच्या माणसांची काही खात्री देता येत नाही. एक कोण कुठल्या उद्देशाने सल्ले देत असेल सांगता येत नाही ना. आणि बघ, झालं गेलं विसरून जा. हो बाबा. तू मोठा आहेस तेव्हा लहान भावाला सांभाळून घेतलंच पाहिजे, नाही का? हो. गुड. मस्त. आता दोघे मिळून कामाला लागा. हा येस. आता तर चहा घ्याच, तोंड गोड करण्यासाठी घ्या. बरं दे. बसा. अरे तनया,
अगं काय अखिल काम करत असेल ना आतमध्ये, जरा त्याला काही चहाचं बघ, चहा नेऊन दे. हाय, मी जरा बाहेर चालली आहे. अवनी वहिनी देईल ना चहा? तिला काय झालं तोड पाडायला? ती बाहेर कुठे गेली ती? आई मैत्रिणीकडे गेली असेल. आज दिवसभर काम करून खूप दमली येते. जाऊ देत, तिलाही बरं वाटेल गेल्यावर. हो ना आई, जाऊ द्या तिला. वसू आणि मी स्वयंपाकाचं बघतो. वसुंधरा, आज गोडाचा स्वयंपाक करू. मला खूप आनंद झालाय. म्हणजे मागे जे झालं ना त्याबद्दल नाही म्हणत आहे, पण इतक्या वर्षात यांना जे स्थान मिळायला हवं होतं ना ते आज यांना मिळालंय म्हणून. चल. बनी, चिनू, बापरे किती पसारा केलाय मुलांनी. माझी मुलं कधी मोठी होणार काय माहिती. काय ना? हा काय हळहळ? मी काय की हड का? अहो अहो काय बोलतात मला कळत नाहीये काही. अरे बापरे बापरे बापरे, वसुंधरा काहीतरी करा ना. काय करू? तुम्ही काहीतरी करा ना. मला खूप भीती वाटते. तुम्ही मी तुम्हाला म्हणालो ना की आई खूप घाबरणार म्हणून. बाबा पण घाबरला. शेवटी घाबरून एकत्र आलं की नाही. बनी, काय वात्रटपणा आहे हा? हा आई, वात्रटपणा नाही, प्रँक म्हणतात त्याला, प्रँक. आणि ही पाय पण नकली आहे. आम्ही दोऱ्याने ह्याला हलवत होतो. हे बघ बनी, तुझे बाबा आणि मी किती घाबरलो होतो माहितीये तुम्हाला? हा काय हो? हो मग काय? तेच तर माझी होता ना. शेवटी मज्जा तर आली. मजा आली. काय मजा आली? असं प्रँक कोणी करतो का? नाही. आणि खोट्या बल्लीची तरी कसं खेळू शकता तुम्ही? टीचरने आम्हाला सांगितलं होतं की सगळे अॅनिमल चांगले असतात, त्यांच्यासोबत आपण प्रेमाने राहायचं असतं. आणि तुम्ही मोठे असून त्यांना घाबरलात. आम्ही नाही घाबरणार. पण पुन्हा असं काहीच करायचं नाही, कळलं? काय हो? बोला ना तुम्ही. नाही असं नाही करायचं. तुम्ही चला पळा झोपा. चला लवकर. कमाल आहे तिघांची. हो ना, बनी हल्ली खूप लबाड झालाय. मध्ये ना मजा मस्ती झाली पाहिजे, म्हणजे मग तुम्ही माझ्या. काय म्हणालात? ते तुम्ही झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.